ज्याला वेळ पाळता आली त्याला आयुष्यात सगळं पाळता आलं असं म्हटलं जातं. मग कशी वेळ पाळली गेली पाहिजे? एकाला प्रश्न विचारला, का हो तुमच्या गुरुने तुम्हाला सांगितलं रोज नाम घेतलं पाहिजे, रोज नाम घेतलं पाहिजे, रोज जप केला पाहिजे. तर काय त्याने उत्तर दिलं, अहो केलं असतं मी आज, पण नळाला पाणी चालत नाही. नळाला पाणी यायचा आणि तुझं नाम घ्यायचा काही संबंध आहे? नळाला पाणी येईल नाही येईल, तुम्ही तुमचं नाम सोडू नये. जे नाम या भवसागरातून तारून नेतं ते नाम किती महत्वाचं आहे, ऐकतो आपण कायम. त्यामुळे ते घेतलंच पाहिजे. कसं घ्यायचं? खणखणीत आवाज यायला पाहिजे, टाळी छान वाजली पाहिजे आणि या वातावरणातल्या प्रत्येक कणाकणामध्ये भगवंताचं नाव भरून राहिलं पाहिजे, असा आवाज यायला पाहिजे. माईकमुळे नव्हे, प्रत्येकाच्या अंतःकरणातून येऊ दे, घशातून येऊ, गळ्यातून येऊ. पाणी पिऊन घ्या सगळ्यांनी भरपूर. काय परमेश्वराची कृपा आहे आमच्यावरती. कथेमध्ये जो येऊन बसतो त्याला कृपा कशी असते बघा. आहे त्या जागेवरती पाणी, बसलात त्या जागेवरती प्रसाद, उठायचं कारणच नाही, पण तुम्ही 2 तास येऊन बसा. किती कृपा आहे भगवंताची आमच्यावर. आहे ना? तहान लागले की नाही विचारत सुद्धा नाही समोरचा म्हणतो घे पाणी पी आधी, पुढे तासभर बसायचं तुला. खरोखर उत्तम व्यवस्था. मी दरवर्षी याचा उल्लेख एकदा तरी करतो, मागच्या वर्षीही बोललो होतो. खरंच यात आनंद या सगळ्या गोष्टीचा. प्रत्येक जीवाला उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाण्याची आवश्यकता आहेच. उठून जाण्यामुळे काय होतं, सगळ्या कथेचा बेरंग होतो. समजा 4 लोक उठून पाणी प्यायला निघून गेले, कीर्तन करायला काय वाटलं, आवडलं नाही का किंवा जे काय असेल ते, पण सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे जातं ना, त्या लोकांकडे. त्यामुळे जागेवर मग एवढी सुविधा भगवंताने आमच्याकरता केली, तर आपण त्याचं नाम घ्यायला नको का? छान नाम घेऊया आणि जेवढा वेळ शिल्लक आहे तेवढ्या वेळामध्ये चरित्रभाग बघूया. उद्याचा एकच दिवस आपला शिल्लक राहिलाय. कथा वेगळी सांगायचा. जन्मकाळाची कथा ही दरवर्षी तीच सांगायची असते, कारण त्याला दुसरा पर्याय नसतो. भगवंताच्या जन्मकाळाची कथा एकच असते. उद्या काय तेही आज सांगून ठेवतो. याला आमचे गुरुजी असं म्हणतात, ज्यांच्याकडे आम्ही कीर्तन शिकलो, ते म्हणतात असं सांगितलं की त्याला मधाचं बोट लावणं असं म्हणतात. म्हणजे उद्या काय आहे सिरियलमध्ये दाखवतात ना, पुढील भागात ते 1 सेकंद बघण्यात इतकी आम्हाला उत्सुकता असते, उद्या काय होईल, उद्या काय होईल. तर उद्या काय होणार आहे आत्ताच सांगून टाकतो, म्हणजे संख्या वाढेल. उद्या भागवतातला एक प्रसंग सांगणार आहे. भगवान गोपालकृष्णांची चरित्र रोज सांगतोय, आजही त्यांचंच सांगणार आहे. पण भागवतामध्ये भगवंतानी भाव ज्याच्या मनात चांगला आहे त्याच्या मनात किंतु जेव्हा कणभर येतो, तो किंतु कसा बाजूला काढतात याचं एक गोड चरित्र सांगणार आहे. कोणाचं आहे ऐकायचं असेल उद्या रात्री 9:30 वाजता. अहो नावच जर फोडून टाकलं आमदाराचं कसं होणार सगळं. त्यामुळे उद्या रात्री ऐकायला या. आज आता नाम घेऊया, गजर करूया छान आणि आजचं चरित्र बघूया. हा वेगळा गजर सांगू का नेहमीच म्हणायचं म्हणता यायला पाहिजे ना. गोपाळा आधी ऐकून घ्या शब्द. गोपाळा नंदलाला मुरली मनोहर नंदलाला. मी सांगतो तुकडे तुकडे करून, माझ्या मात्र म्हणा. गोपाळा नंदलाला मुरली मनोहर नंदलाला. कळलं? गोपाळा नंदलाला
दुर्दैवानं त्याची वेगवेगळी नावं आमच्या मुखात येतात ना. तोच कृष्ण आहे, तोच राम आहे. नाही तर आपलं एक पारंपरिक आहेच, म्हणून जरा वेगळा प्रयोग. काय प्रसंग घडला बघा. गोदावरीच्या काठावर असलेलं क्षेत्र पैठण नावाचं गाव कुणासाठी प्रसिद्ध आहे? कुणामुळे प्रसिद्ध झालं? ज्यांच्यामुळे प्रसिद्ध झालं त्याला शांतीब्रह्म एकनाथ महाराज असं म्हणतात. नाथांचा वाडा आहे पैठणला. त्या पैठणामध्ये नाथ देहामध्ये आहेत, अवतार कार्य सुरू आहे. आणि रोज सकाळी उठून स्नान संध्या करून भगवंताची पूजा करायची. कुणाची पूजा करायची? भगवान गोपालकृष्णांची पूजा करायची. बरं, त्यावेळेला प्रसंग काय होता? श्रीखंड्या नावानं भगवान गोपालकृष्ण नाथांच्या वाड्यामध्ये सेवेला आहे. रोज पूजेच्या अगोदर गंध उगाळून द्यायचं काम श्रीखंड्या करत असेल. म्हणजे आपल्याच पूजेकरता आपणच गंध उगाळत असेल. बरोबर ना? कुणाच्या मूर्तीला गंध लावणार आहेत नाथ? गोपालकृष्णांच्या मूर्तीला गंध कपाळी लावणार आहे. पण उगाळतंय कोण सहाण्यावरती? चंदनाचं खोड घासतंय कोण? भगवान गोपालकृष्ण स्वतः सेवेला आहेत, पण नाथाला माहिती नाही. याच कालावधीमध्ये घडलेली एक घटना. रोज पूजा झाली की जप करत बसावं. जप करून झाला की घरामध्ये दुपारच्या वेळेला 5-50 यात्रेकरू वाटसरू प्रसादाकरता असायचे. नाथांच्या घरचं सांगतोय बरं. रोज दुपारी प्रसादाकरता जो जो येईल त्या प्रत्येकाला पोटभरीचं अन्न नाथ 12ही महिने वाढत असत. पदार्थ कोणता याला महत्व नाही, पण माध्यान्ह समय म्हणजे दुपारच्या वेळेला आपल्या घरामध्ये दारामध्ये जो अतिथी येईल त्याला तृप्त करणं. का? तो आलेला अतिथी प्रत्यक्ष भगवान गोपालकृष्णच आहे अशी श्रद्धा आहे नाथांची. म्हणून प्रत्येकाला अन्नदान करत असत. आणि दुपारी अन्नदान करून झालं की 4 वाजल्यानंतर रोज प्रवचन करत असत किंवा कीर्तन करत असत. आता नाथांचं प्रवचन सुरू झालं की त्या वाड्याच्या बाहेर मोठा मंडप घातलेला असेल. त्या मंडपामध्ये श्रोत्यांची गर्दी व्हायची. प्रवचन सुरू होण्या अगोदर किती गर्दी असे? नामदेवरायांचं कीर्तन सुरू झालं की ऐकतो ना आपण, कथेमध्ये ऐकतो की नाही? नामदेवराय उभं राहिले की उभं राहायचं म्हटले की किती श्रोते यायचे? मोजता यायचे नाही. तसं नाथांच्या प्रवचनाला कीर्तनाला किती श्रोते यायचे? मोजता येणं शक्य नाही. तुडुंब गर्दी. मंडपात जागा आहे, ते सगळी जागा भरलेली आहे. बाहेर जिकडे जिकडे बसायला जागा आहे त्या प्रत्येक ठिकाणी गावातली सगळी लोक येऊन बसत असत. का? भगवंताविषयी भाव दृढ व्हावा, त्याच्याविषयी प्रेम वाढावं असं ज्यांना ज्यांना वाटतंय त्या प्रत्येकाला नाथांचं प्रवचन आवडत असत. का? एकदा नाथ बोलायला लागले की 2 तास कसे जायचे कळायचं नाही. भगवान गोपालकृष्ण समोर अवतरायचे ध्यान मूर्तीमध्ये, म्हणजे ध्यानामध्ये, प्रत्यक्ष नव्हे. पण कथेमध्ये वर्णन सुरू झालं की गोपालकृष्णांचं दर्शन व्हावं. इतकं सात्विक वातावरण, आनंद घ्यायचे सगळेजण. त्याच कथेमध्ये कथा ऐकण्याकरता एक पती आणि एक पत्नी म्हणजे दोघांची एक जोडी मंडपाच्या अगदी कोपऱ्यात लांब एका झाडाखाली बसून नाथांचं प्रवचन कीर्तन रोज ऐकत होते. कोण होते दोघे जण? हे कवी वर्णन करतात. त्या दोघांना मंडपामध्ये यायची परवानगी नाही. नाथांच्या आयुष्यामधला प्रसंग सांगतो. तेव्हाची व्यवस्था कशी असेल समाजाची? हीन कुळामध्ये जन्माला आले म्हणजे हरिजन वस्तीत जन्माला आले होते. त्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता पूर्वी, आता सारखं नाही. मंदिरात प्रवेश नाही, मंडपात त्यांनी यायचं नाही, बाहेरून ऐकायचं. अशा हीन कुळात जन्माला आलेले दोघे जण. पण नाथांच्या कथेवरती भगवान गोपालकृष्णांवरती इतकी श्रद्धा आहे. काय नाथ कथा सांगतात, दुरून एका कोपऱ्यात ऐकायचे. पण कथा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत या कानामध्ये प्राण एकत्र करून कथा ऐकायची. चित्त एका जागी असायचं. कुणी हाक मारली तरी कळायचं नाही कोण होते कोण. कवी वर्णन करतात
ते हरिजन जातीत जन्माला आले. पण खरं सांगू का, भक्ताला जात नसते कधी. असते का? जात ही आम्ही निर्माण केली आमच्या सोयी करता. पण आज परिस्थिती काय आहे, जी कितीही प्रयत्न केले तरी जात नाही, तिला जात असं म्हणतात. पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. कवी वर्णन करतात, हरिजन जातीमध्ये जन्माला आले, पण ते खरं सांगू का, हरीचे जन होते. जे चांगल्या कुळात जन्माला आले त्यांना सुद्धा ते जमलं नाही, ते त्या हरिजन वस्तीत जन्माला आलेल्या जोडप्यानं करून दाखवलं. त्याचं नाव होतं महादा. त्या पुरुषाचं नाव काय आहे? महादू. पत्नीचं नाव उल्लेख नाही कुठेही, त्याच्या पत्नीचं नाव कुठेही चरित्रामध्ये उल्लेख नाही. पण असा महादू आपल्या पत्नीसह नाथांचं प्रवचन कीर्तन मंडपाच्या बाहेर जे झाडं लावली त्या झाडांच्या खाली बसून रोज ऐकतो. रोज. बरं तो काय करायचा दिवसभर? दोघांही मोलमजुरी करायचे गावामध्ये. जे काही पैसे मिळतील, द्रव्य मिळेल, त्याने चिना सामग्री खरेदी करावी, घरी जावं, आधी कीर्तन प्रवचन ऐकावं, घरी जावं, जे धान्य असेल ते शिजवावं, अन्न जे तयार होईल त्यातला पहिला भाग भगवान गोपाल कृष्णांसाठी नैवेद्य समर्पण करावं. एकदाच जेवायचे रात्री, दुपारी जेवण नाही, कारण परिस्थिती बेताची. झोपडी बांधून गावाच्या बाहेर राहत होते. पण रात्रीच्या वेळेला जेवण सगळं तयार झालं की नैवेद्य समर्पण भगवंताला करावं. जे उरलेलं अन्न असेल ते दोघांनी वाटून घ्यावं आणि गोविंद गोविंद म्हणत जेवावं. म्हणजे भगवान गोपाल कृष्णाचं नाव घेत प्रत्येक घास आपल्या मुखामध्ये घालावा. का? देवा, तुझ्या कृपेनं हे 2 घास मी आज जेवू शकतो. किती भाव शुद्ध असेल हो. आम्ही अन्न वाया घालवतो, पण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. माहितीये ना? ब्रह्म कशाला म्हणतात? ज्यानं जीवाची तृप्ती होते त्याला ब्रह्म असं म्हणतात. अन्न सेवन केल्यानंतर तृप्ती होते ना, पुरे आता नको, इथपर्यंत आलं, नको आता वाढू नका, तृप्ती झाली ना, भले 2 तासांनी भूक लागेल, पण त्या क्षणापुरती त्या वेळेपुरती तृप्ती देतं, म्हणून त्याला ब्रह्म असं म्हटलेलं आहे. अन्न कधी वाया घालवू नये. अन्न तयार होण्याकरता शेतात राबणारा शेतकरी दिवस रात्र ढोरापेक्षा जास्त मेहनत करतो बरं, पण आम्ही सहज ते वाया घालवतो. कधी अन्नाची प्रतारणा करू नये, कधी वाया घालवू नये. कमी खावं 2 घास, कमी शिजवावं, पण जास्त करून वाया घालवू नये, कुणाच तरी मुखी घालावं. तर हे दोघे जण विचार करतात की भगवंताच्या कृपेमुळे आम्ही जेवतो. त्याची कृपा आहे, नाथांची कृपा आहे, म्हणून हा सगळा आमचा संसाराचा पसारा व्यवस्थित चालू आहे. आणि काय झालं बघा, जेवण झालं आणि दोघंही जुनं काही घोंगडी कांबळं जे होतं घरामध्ये त्याच्यावरती अंथरूण म्हणून घातलं आणि दोघेही आडवे झाले. आता त्यांच्या घरामध्ये त्या झोपडीमध्ये ते झोपतायत, आडवे झाले, पण काय सुविधा आहे बघा घरामध्ये. अंथरुणावरती पडलं की बाहेर काही जायची गरज नाही कुठेही. आकाशात किती चांदण्या आहेत, घरात बसून मोजता यायच्या. छप्परच इतकं चांगलं होतं की आकाश सगळं दिसायचं. कसलं वर्णन म्हणतात याला? दारिद्र्याचं वर्णन आहे बरं हे, सुखाचं नाही आहे. पण वर्णन करताना कवी कसं वर्णन करतो? अंथरुणावर पडल्यानंतर सुख सुख म्हणजे काय आहे? अहो, आकाशातल्या चांदण्या बघता येतात. एका बाजूने बोलले, पण दुसरी बाजू आपण जाणून घ्यायची असते. वारा येण्याकरता खिडक्यांची जरूरच नाही. चोहो बाजूनी, चारही बाजूनी घरात वारा खेळतोय. याचा अर्थ भिंती किती जीर्ण आहेत, झोपडीच्या भिंती जीर्ण किती झाल्या. अशा अवस्थेमध्ये दोघे जण राहत आहेत, पण कधी तक्रार नाही केली. भगवंताकडे तक्रार केली नाही, देवा संसारात कमी पडतोय म्हणून सांगायला कधी गेले नाही. जे आहे भगवंताची कृपा आहे ती तुकी देवाची. समर्थांची लाख मोलाची ओवी आहे, कोरून ठेवावे हृदयावरती, आहे ती तुकी देवाची. ऐसे वर्तने निश्चयाचे. कशाला तक्रार करायची आपण? तो आहे ना द्यायला बसलेला, काळजी घ्यायला तो समर्थ आहे. पण या दोघांनी कधी तक्रार केली नाही. पण यांच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये नाथांविषयीचं प्रेम इतकं उफाळून यायचं. अंथरुणावर दोघे पडल्यानंतर चर्चा करायचे, काय आमचे नाथ किती गोड कथा सांगतात. कृष्णचरित्र सांगायला लागले, रामचरित्र सांगायला लागले की देह भाव विसरून जातो आपण. मंडपाच्या बाहेर कोपऱ्यामध्ये आपण बसलेले असतो, पण आजूबाजूला किती माणसं येऊन जातात कळत सुद्धा नाही. म्हणजे देह भानावरतीच राहत नाही. इतकी नाथ सुंदर कथा सांगतात. अशा गप्पा मारत झोपायचे दोघे जण. आपलं काही आठवण्यासारखं आहे का? आम्ही कर्णपिशाच्या सोबत झोपतो.
कशाला म्हणतात कर्णपिशाच? हे आहे ना समोर यंत्र. पण ते काय चर्चा करायचे? भगवंताविषयी चर्चा करत, नाथांविषयी चर्चा करत झोपेच्या अधीन व्हायचे. एक दिवस पहाटे काय झालं, महादूला स्वप्न पडलं. पहाटेच्या वेळेला स्वप्नामध्ये त्याला असं दिसलं, वाटते मनी. काय स्वप्न पडलं बघा, कवी वर्णन करतात. पहाटे पहाटेची वेळ आहे, 4:30-5ची वेळ आहे आणि त्याला स्वप्न दृष्टांत झाला. स्वप्नामध्ये नाथ आले आणि महादूला असं वाटलं की आज दुपारच्या वेळेला माझे गुरु एकनाथ महाराज, त्या नाथांना माझ्या घरी मी आज प्रसादाला जेवायला बोलवले. वाटते मनी श्री गुरु प्रती, वाटते मनी श्री गुरु प्रती, वाटते मनी श्री गुरु प्रती. आयुभोजना उदयी निश्चिती, वाटते मनी, वाटते मनी, वाटते मनी श्री गुरु प्रती. आयुभोजना उदयी निश्चिती, वाटते मनी, हो हो वाटते मनी. स्वप्नामध्ये आले नाथ, चालू ठेवा. आणि त्याला काय वाटलं की आजच्या दिवशी नाथांना मी माझ्या घरी भोजनाकरता घेऊन आलोय. आणि भोजनाकरता नुसतं आणलं नाही, काय पदार्थ केला. माझे गुरु जर जेवायला घेणार असतील तर गोडाधोडाचं केलं पाहिजे ना. वाटते मनी श्री गुरु प्रती, आयुभोजना उदयी निश्चिती, वाटते मनी. घालू पुरणते आजी सुंदरी, घालू पुरणते आजी सुंदरी. परवणी पुन्हा येन अशी कधी, वाटते मनी, वाटते मनी, हो वाटते मनी. काय झालं नाथाला? काय काय वाटलं महादूला? नाथ आज माझ्या घरी प्रसादाला आले आणि त्यांना प्रसादाला बोलावल्यानंतर पुरणपोळीचा बेत केलाय. कारण माझे गुरु आज भोजनाला येणार असतील तर गोडधोड चांगलं केलं पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये सणावाराला कोणता गोड पदार्थ करतो आम्ही? पुरणपोळी करतो ना. मग महादूला असं वाटलं आज पुरणपोळीचं पक्वान्न केलंय आणि नाथ आमच्या घरी जेवायला. स्वप्न पडलं पहाटेच्या वेळेला, झोपेतनं जागा झाला. बघितलं, अरे झोपेतच चाललंय सगळं, हे स्वप्नातच चाललंय. पत्नी बाजूला निजली होती, झोपली होती. उठवलं तिला, अगं उठ. ती खडबडून जागी झाली. का हो, काय झालं? अचानक का उठवलं? ऐक, मला स्वप्न पडले सकाळच्या वेळेला की आज आपले गुरु आपण ज्याला मानतो ते नाथ महाराज आपल्या घरी जेवायला आले आणि त्यांना जेवण्याकरता प्रसादाकरता तू पुरणपोळी केलीस असं मला स्वप्न पडलं. पत्नीला विचारलं, ऐकतेस का? मी आणू का बोलवून त्याला आज? मी जाऊ का निरोप द्यायला त्यांना? मी निरोप द्यायला जातो, आमंत्रण करायला जातो, नाथ नक्की येतील. मला सकाळी स्वप्न पडलं आणि पहाटेची स्वप्न खरी होतात. काही बोलली नाही हो बायको. महादूची पत्नी काही बोलली नाही. त्याला प्रश्न पडला, का बोलली नाही का? ती बोलली तरी प्रश्न आहे, नाही बोलली तरी प्रश्न पडतो. बरोबर ना? पत्नी बोलली एखाद्या विषयात तरी प्रश्न पडतो, नाही बोलली तरी प्रश्न पडतो. यांना कुठलाच प्रश्न पडत नाही. सद्गुरुनाथ महाराज अहो बोलतच नाही तुम्ही काही. महादूला प्रश्न पडला, का बोलत का नाहीस माझ्याजवळ? तुला मान्य नाही का हे? पुरणपोळी जमणार नाही का तुला करायला? तरी ती काही बोलली नाही. एकच वाक्य म्हणाली, द्विजकुलभूषण नाथची ब्राह्मण, द्विजकुलभूषण नाथची ब्राह्मण,
कुलभूषण नाथची ब्राह्मण कुळामध्ये आपले गुरु एकनाथ महाराज जन्माला आले. आपण कोणत्या कुळात जन्माला आलो? हरिजन जातीमध्ये जन्माला आलो. मग ते आपल्या घरी कसे भोजन करतील? आपल्या घरी ते भोजनाला येणार नाहीत, कारण तेव्हाची जाती व्यवस्था कशी होती कल्पना आहे आपल्याला, मी वेगळं सांगायची जरूर नाही. पण ते आपल्याकडे येणार नाहीत असं तिनं सांगितलं. मी पुरणपोळी काय मी तुम्ही सांगाल ते पक्वान न करते, पण ते येणार नाहीत आपल्याकडे. त्याला पटलं नाही हो. महादू म्हणाला, बघ मला ज्या अर्थी स्वप्न पडलंय ना त्या अर्थी नक्की येतील ना, मी जातो. सकाळ झाली, स्नान संध्या उरकली, देवाची पूजा केली. घरात एकच मूर्ती होती देवाची, काष्ठापासून निर्माण केलेली, म्हणजे लाकडाची. गोपाळकृष्णाची छोटी मूर्ती होती, त्याची पूजा केली. जी फुलं होती उपलब्ध ती भगवंताच्या चरणकमलांवरती वाहिली. हात जोडून प्रार्थना केली, देवा मला बुद्धी कुणी दिली? स्वप्न कुणी निर्माण केलं माझ्या अंतःकरणामध्ये? तू निर्माण केलंस. मग त्याप्रमाणे मी आता नाथांकडे बोलावणं करायला जातोय, आमंत्रण करायला जातोय. पुढचं बघून घे. भक्त भगवंतावर सोपवून मोकळे होतात. पुढची जबाबदारी कुणाची आहे? तो बघेल काय करायचं ते. मी जातो निमंत्रण द्याया, मी जातो निमंत्रण द्याया, मी जातो निमंत्रण द्याया. श्रीनाथ सद्गुरुराया जीवलगी, मी जातो निमंत्रण द्याया, मी जातो निमंत्रण द्याया. श्रीनाथ सद्गुरुराया जीवलगी. आपल्याकडे पैसे नाहीत माहितीये मला, घरामध्ये डाळ नाहीये, गूळ नाहीये, मला माहितीये. पण स्वप्न पडले त्याप्रमाणे मी जातो आमंत्रण करायला आणि येताना शिधा सामग्री घेऊन येतो बाजारातनं. ती म्हणते पैसे कुठे आहेत? शिधा आणण्याकरता, डाळ आणण्याकरता, तांदूळ आणण्याकरता पैसे लागतील ना, ते कुठे आहेत आपल्याकडे? तो म्हणतो मग काय करूया? विचार केला, घरात इकडं तिकडं बघितलं. बरं त्याचं घर छोटं आहे, एकदा नजर फिरवली तरी घरातलं सगळं दिसतंय, छोटी झोपडी आहे. त्याला असं लक्षात आलं कोपऱ्यामध्ये काही जुनी भांडी पडली आहेत. कोपऱ्यात घरामध्ये झोपडीमध्ये भांडी आहे. तो म्हणाला एक काम करतो, ही भांडी ठेवून काय करायचे, काही उपयोगाची आहेत? गाठोडं बांधतो, बाजारात नेतो, विकून टाकतो. त्यातनं जे काही पैसे मिळतील त्यातनं डाळ तांदूळ घेऊन येतो. मग तर झालं ना. ती हसली हो बायको त्याची. महाराज सगळी भांडी घेऊन जा, माझं काही म्हणणं नाही. माझं मेलीचं मन कशातही गुंतलेलं नाही. असतं ना गुंतलेलं मन, एक भांडं आपलं देत नाही. बरं नाव ऐकले बारीक बघतात, त्या तामटाकडे गेल्यानंतर मोठ्या अक्षरात नावं लिहून घेतात. का? भांडं बदलू नये, एवढा जीव असतो ना प्रत्येकाचा. पण ती म्हणते माझं कशात मन गुंतलेलं नाही, पण फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या, ही सगळी भांडी तुम्ही बाजारात नेऊन विकली की मग अन्न शिजवायचं कशात? पुरणपोळी करायला पुरण करू कशात? कारण ही जी दिसत आहे 4-5 भांडी, एवढाच संसार आहे आपला. तुम्हाला हवं तर घेऊन जा, माझं काही म्हणणं. तो म्हणाला एक काम कर, यातली तुला आवश्यक किती आहे तेवढी 2-4 ठेव, बाकीची तुटकी फुटकी जुनी पाणी जी काही सगळी असतील सगळी मला दे.
मग तिनं आपल्या विवेक बुद्धीनं 2-4 भांडी चांगली बाजूला काढली, उरलेली सुरलेली सगळी गाठोड्यात बांधली, त्याच्या हातात दिली, घ्या काय करायचं ते करा, माझं काही म्हणणं नाही. तो आनंदाने निघाला हो, जसं काही धावतच निघाला. कुठं आला? आपल्या घरातून निघाला आणि चालत चालत बाजारपेठेत येऊन पोहोचला. मोड तिथे विकत मोड म्हणजे जुनी भांडी जिथे विकत घेतली जातात त्या दुकानात येऊन उभा राहिला. महाराज, मी आज तुमच्याकडे जुनी भांडी घेऊन आलोय. तो व्यापारी बघत होता. कोण आहे साधारण? बघतात ना व्यापारी, कशी असते व्यापाऱ्याची नजर. काय बाबा घेऊन काय आलायस? नाही, जुनी भांडी आहे, बघू दे होत. आपण त्याच्याकडे भांड घ्यायला गेलो की त्याची किंमत 10 पटीने जास्त असते. पण आपल्याकडचं जुनं द्यायला गेलो की अर्ध्यापेक्षा सुद्धा खाली. म्हणजे समजा 100 रुपयाचं नवीन भांड मिळत असेल तर जुनं भांड घेऊन गेलो की 5 रुपयांनी सुरुवात करेल. त्याला चालवायचं हो दुकान, त्याचं आम्हाला बंद करायचंय. त्याचं काय? त्यानं बघितलं साधारण गिऱ्हाईक काय पात्रतेचं आहे, बघू काय भांडी आहेत ती बघू. ते गाठोडं ओतलं आणि हसायला लागला तो. अरे याचे किती पैसे मिळायचे? तर महादूने हात जोडले. महाराज, मला माझ्या गुरु महाराजांना भोजनाकरता घरी बोलवायचं, याचे किती पैसे मिळतील? तुमचा प्रश्न आहे तो, माझं काही म्हणणं नाही. पण मला शिध्यापुरते पैसे याचे द्या, एवढीच मागणी, बस. बाकी मला जास्तीचा 1 नवा रुपया नको तुमच्याकडे. तो व्यापारी विचार करतो, कधीतरी कामाला येईल, पुढे मागे कधीतरी भेटेल आपल्याला, तेव्हा बघू किती गरज आहे याला. 5 रुपयाची गरज आहे, तेवढे 5 रुपये हातावर ठेवले, निघून गेला. बाजारात गेला, किराणा मालकाकडे गेला, मला अमुक पदार्थ हवे, हे पैसे. तो म्हणतो, एवढ्या पैशात एवढी वस्तू येणार नाही, तेवढं काही मला सांगू नका, माझे गुरु महाराज जेवायला यायचे, तेवढं द्या, नंतर मी तुमचे उरलेले सगळे पैसे आणून देईन, 1 पैसा उडवणार नाही तुमचा. तो व्यापारी पण बरा होता, कारण तो पैठणमध्ये राहत होता. नाथांचं पैठण बरं, तिथे सगळेच माणसं चांगली होती. त्यामुळे त्याने विचार केला, ठीक आहे असू दे, जेवढे आहेत तेवढे पैसे ताब्यात घेतो, ही वस्तू घे जा. तो म्हणतो, आत्ता नको, तुम्ही बांधून ठेवा, मला आमच्या गुरु महाराजांच्या घरी आमंत्रण करायला जायचं, मी आत्ता जातो, आमंत्रण करतो, लगेच परत येतो, येताना ही पिशवी घेऊन जाईल किंवा जे काही गाठोडं बांधाल ते मी घेऊन जाईल. धावत धावत गेला, नाथांच्या दिंडी दरवाजापाशी येऊन उभा राहिला. वेळ होती सकाळी 10 वाजता. पहाटे स्वप्न पडलं, नंतर पत्नीबरोबर सगळा संवाद झाला, ठरवलं, बाजारात गेला, जुनी भांडी विकली, किराणा माल घेतला आणि आता आमंत्रण करण्याकरता नाथांच्या वाड्याच्या बाहेर उभा राहिला. पण आतमध्ये कसं जाणार? घरात परवानगी नाही ना. म्हणून त्या दिंडी दरवाजापाशी हात जोडून उभा आहे. नजर वरती सुद्धा नाही करायची, कारण माझ्या गुरु महाराजांचं घर आहे ना, जमिनीकडे नजर आहे. शांत चित्ताने उभा आहे, हात जोडलेले आहेत, मनामध्ये श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान गोपालकृष्णांचं स्मरण चालू आहे. आणि त्याच्या दुर्दैवानं काय घडलं बघा, नाथांच्या वाड्यामध्ये आतल्या बाजूला हा बाहेर उभा आहे इथे, आणि नाथांच्या घरामध्ये नाथांच्या समोर नाथ समोर उभे आहे आणि त्यांच्या समोर शेजारच्या गावातला एक व्यापारी आज दुपारी भोजनाचं आमंत्रण देण्याकरता आधीच येऊन उभा राहिला होता. पण महादूला तो दिसलेला नाही. आतमधलं कसं दिसेल घरातलं? योगायोग काय घडला, एकाच वेळेला नाथांच्या समोर जो व्यापारी उभा आहे त्यानं सांगितलं, महाराज आज आमच्याकडे दुपारी प्रसादाला यावं अशी विनंती करायला आलोय, बोलावणं करायला याल ना, असं त्याने समोर उभं राहून आमंत्रण केलं. आणि त्याच वेळेला घराच्या बाहेर उभा राहून महादूनं आमंत्रण केलं, महाराज आज आमच्या घरी प्रसादाला यावं अशी अपेक्षा आहे, मी हीन जातीत जन्माला आलो पण तुम्ही माझ्या घरी यावं अशी माझी इच्छा आहे, याल ना. दोघांची वाक्य एकाच वेळेला उच्चारली गेली. नाथांनी हो म्हटलं. कुणाला म्हटलं होतं हो? जो समोर होता त्याला हो म्हटलं होतं. येतो बरं, काळजी करू नको, घरची पूजा झाली, भगवान गोपालकृष्णांना नैवेद्य समर्पण करून झाला की तुझ्या घरी येतो. मी येतो हे शब्द फक्त महादूने ऐकले. त्याला असं वाटलं की महाराज आमच्या घरी आज जेवायला येणार आहेत. तो तिथनच बाजूला आतमध्ये आलाच नाही, तिथनच निघाला आणि आनंदात उड्या मारतच घरी निघून गेला. जाताना ती पिशवी घेतली शिद्याची. नाचत गुरु भजनी आम्ही हो, नाचत गुरु भजनी आम्ही,
सहजची आलो सहजची जातो. आता त्याला दुसरं काही दिसतच नव्हतं, त्याला एकच कळत होतं, माझे गुरु महाराज मला घरी येतो म्हणाले. बस, आणखीन आयुष्यात काय मिळवायचं असतं? काही मिळवायचं नसतं वेगळं. त्या आनंदात आला, घरी आला, ते गाठोडं पत्नी समोर ठेवलं. ऐक ग, तू सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आणल्यात, काही कमी नाहीये. तू सकाळी मला म्हणालीस कसं पुरण करू, सगळं आणलंय. हा सगळं ताब्यात घे, छान स्वयंपाक कर, काही कमी पडू देऊ नको. मी तू चांगलं करतेसच, पण आज जरा विशेष काळजीपूर्वक कर. मीठ तिखट गूळ प्रमाणात घाल बरं, कमी जास्त होता का म्हणे. माझ्या गुरु महाराजांना काही कमी जास्त नसावं. ती म्हणाली बघते. आपल्या कामाला लागली. आता हा त्या झोपडीभोवती सडा संमार्जन सकाळी केलं होतं, स्वच्छता सगळी केली. गुरु महाराज आल्यानंतर ते बसायला काय द्यायचं, आसन काहीतरी दिलं पाहिजे ना. एक बाभळीचा जुना ओंडका होता कोपऱ्यात पडलेला, जुना, बरेच वर्ष पडू नये. कोयती घेतली, शस्त्र घेतलं आणि तो बाभळीचा ओंडका स्वच्छ केला, बसण्यायोग्य केला, चकचकीत केला, लागू नये याची काळजी, स्वच्छ. आणि ती स्वच्छ केल्यानंतर एक जुना घोंगडीचा तुकडा होता घरामध्ये, साधारण हातभर असेल. तो घोंगडीचा तुकडा घेतला आणि आसन म्हणून त्या बाभळीच्या ओंडक्यावर देऊन घातला, सिंहासन तयार केलं. त्याच्या बुद्धीप्रमाणे कुवतीप्रमाणे जे उपलब्ध होतं त्यानुसार आसन तयार केलं. महाराजांना देण्याकरता एक जुनं बाजारात गेला होता, एक धोतर आणलं. जाडं भरडं होतं, कमी किमतीचं होतं, पण धोतर आणलं. येताना चाफ्याची फुलं जमवली, त्या चाफ्याच्या फुलांची माळ तयार करून ठेवली. का? महाराजांनंतर त्यांच्या गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे. हे सगळी तयारी करून ठेवली. हे सगळं होईपर्यंत 12:30-1 वाजला दुपारचं. 12:30-1 वाजता हा विचार करतो, स्वयंपाकघराचं झोपडीत डोकावून बघितलं, पुरणाचा सुगंध येतोय, सगळे पदार्थ तयार होत आले, फक्त पोळी लाटायची बाकी आहे, बाकी सगळं तयार झालंय. हा विचार करतो का 12:30 वाजले म्हणजे नाथांच्या घरी, नाथांच्या घरात जी गोपालकृष्णाची मूर्ती आहे त्याला रोज नाथ नैवेद्य समर्पण करतात. आणि नैवेद्य समर्पण करून झालं की मग घरात सगळे प्रसादाला बस. पण आज नाथ काय करते अशी कल्पना करतोय ना तो, आपल्याच घरामध्ये आपण कल्पना करतो. 12:30 वाजले म्हटल्यानंतर आता नाथ आपल्या घरी नैवेद्य समर्पण करत असतील. नैवेद्य समर्पण करून झालं की सगळ्यांची जेवणं सुरू होतील आणि ते मात्र आपल्या घरी येतील. मनात विचार, कल्पनाचित्र सुरू झालं, तयार झालं आणि वाट बघायला सुरुवात झाली. 12:30 वाजले. पत्नीनं सांगितलं, ऐकता का, सगळे पदार्थ तयार आहेत, जेवण सगळं तयार आहे. पाट मांडून ठेवते, रांगोळी घालून ठेवते, वडाच्या पानं आणून पत्रावळी तयार करून ठेवली होती. ताट कुठने आणायचं, ताट बीट काही नाही भानगड, पत्रावळी तयार केले, द्रोण तयार केले, सगळी सिद्धता करून ठेवली. नाथ आले की पान वाढते, आधी वाढू नये पान. जो मनुष्य बाहेरून यायचा असेल तो घरी दिसल्याशिवाय, घरी आल्याशिवाय त्याचं पान कधी वाढत नाही, असं शास्त्र आहे. तो दिसायला पाहिजे घरामध्ये. त्यामुळे सगळी सिद्धता झालेली आहे. 1 वाजला. महादू विचार करतो, आज बहुतेक नाथांच्या घरी प्रसादाकरता पुष्कळ लोक आलेत, उशीर झाला म्हणून त्याला. 1:30 वाजला. अजून कसे आले नाहीत, विसरले तर नसतील ना. पण विसरणार नाही तो, नाथांनी शब्द दिला ना तर ते नक्की येणारच आहेत. 1:30 वाजला म्हणून काय झालं, आपल्या अंगणामध्ये फेऱ्या मारतोय, बेचैन आहे, आतून वाट बघतोय. तो बेचैन फेऱ्या मारताना शेजाऱ्यांनी बघितलं सगळ्यांनी. ते शेजारी बघायला आले, चौकशी करायला. असतात ना शेजारी, घेणं देणं काही नाही पण चौकशीशिवाय राहणार नाही, त्यालाच शेजारी म्हणतात. का रे महादू, फेऱ्या का मारतोस, हे सगळं सडा संवर्धन रांगोळ्या घातल्यास काय, सण वारतानाच काय नाही. त्यानं सांगितलं, आज माझे गुरु महाराज, नाथ महाराज घरी प्रसादाला येणार. काहीतरी सांगू नको, ते आपल्या घरी कसे ते माहिती नाही, त्यांनी येतो म्हणून सांगितलंय, आज ते येणार आहेत म्हणून सगळी ही तयारी केली. ते म्हणाले, जर तुझ्या घरी येणार असतील तर आम्हाला पण दर्शनाचा लाभ होईल ना. मग आम्ही पण काय करतो, आमची पण घरं साफसूफ करतो, रांगोळ्या घालतो, स्वागताची तयारी करतो, आम्हाला पण दर्शनाचा लाभ होईल. पण आम्हाला आठवणीत सांग बरं. तो हा ठीक आहे सांगतो. त्याच्या डोक्यात चक्र काय चालू आहे. 1:30 वाजला, अजून नाथ आले नाही. तयार केलेलं अन्न थंड व्हायला लागलं. 2 वाजले. 2 वाजले आणि मनामध्ये बेचैनी वाढली. आपण एखाद्याची वाट बघत असू तर किती वेळ वाट बघतो, 5 मिनिटं, 10 मिनिटं, लगेच म्हणतात फोन लावा रे त्याला, म्हणतो की नाही आपण. आम्हाला जरा दम नसतो.
जरा वाट बघायची सवय नाही राहिली आपल्याला. पण तेव्हा यंत्रणा कुठली नाही ना, शब्द दिला हीच यंत्रणा, तोच विश्वास. त्याने हो म्हटलं म्हणजे तो येणारच आहे. 14 वर्षानंतर प्रभू परत आले ना, वनवासाला गेले होते ते. पण तो भरत वाट बघत होता, त्याला माहिती होतं 14 वर्षे आज पूर्ण होत आहे म्हटल्यानंतर प्रभू येणारच आहे. उशीर झाला तरी ते येणारच आहे, हा विश्वास असतो. सांगायचा उद्देश काय, विश्वासावर सगळं चालत होतं. आणि 2:30 वाजले तरी येऊन नाथांचा काही पत्ता नाही. येणार होते का हो? नव्हते येणार. पण त्या वेड्या मनाला पटत नव्हतं महादेवच्या की माझे गुरु महाराज माझ्याकडे येणार नाही. त्याला एकच शब्द माहिती होता, माझ्या गुरु महाराजांनी सांगितलंय येतो बरं प्रसादाला. एवढेच शब्द त्याच्या कानावर पडले होते. तो वेड्यासारखी वाट बघतोय. 3 वाजले. पत्नी घरात बाहेर आली, त्या झोपडीतनं बाहेर आली. अहो 3 वाजले, आता जेवणाची वेळ टळून गेली. आपण जेवण किती वाजता करतो दुपारचं? 12, 12:30, 1, 1:30, उशिरात उशीर 2. 3 वाजल्यानंतर जेवण करायची वेळ राहत नाही, संपते. कधी येणार तुमचे महाराज? असं का करताय? निरोप नक्की दिलात ना तुम्ही? मी स्वतः निरोप दिला. मला तरी स्वतः सांगितलं, मी माझ्या कानाने ऐकलं, मी येतो सांगितलं मला. 3:30 वाजले आणि आता याचा संयम संपला. एखाद्या गोष्टी संयम असतो की नाही? तुमचा संयम किती असेल? 11:30ला कीर्तन संपणार ही वेळ ठरलेली आहे, बरोबर की नाही? पण बुवानं 12:30 वाजले तरी आख्यान संपवत नाही. संयमाची पातळी असते की नाही? एक एक आपापल्या घरी जाल की नाही? हो म्हणा. काय हो म्हणाल? सद्गुरुनाथ महाराज. सांगायचा उद्देश काय आहे? प्रत्येकाच्या संयमाची एक पातळी असते. किती सहन करू शकतो आपण? ठराविक मर्यादेपर्यंत, पुढे नाही सहन करता येत. 3:30 वाजले आणि याचा संयम संपला. झोपडीमध्ये गेला, अश्रू वाहतायत डोळ्यातनं, घळ 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 पाणी वाहतंय. आणि पत्नीला विचारलं, मी काय सांगतो ऐकतेस? ती काय म्हणाली, अहो मी तुमचंच ऐकते, तुम्ही सांगाल तसं. तुमचा शब्द मला प्रमाण आहे. महादूच्या मुखातनं उच्चार निघून गेला, ज्या देहाकडनं माझ्या गुरु महाराजांची सेवाच घडणार नसेल, तो देह या सृष्टीमध्ये ठेवून तरी काय करू? मग काय करायचं म्हणता? काही नाही, झोपडीचं दार बंद करतो, एक चूड तयार करतो, मशाल तयार करतो आणि आत्मदहन करून घेतो. तुला चालेल ना? काय शब्द आहेत बघा. एक पती आपल्या पत्नीला विचारतो, माझ्या गुरु महाराजांची सेवा या देहाकडनं घडत नाहीये ना, हा देह मी अग्नीला समर्पण करतो, नको मला जे देह, पण माझ्याबरोबर येशील का तू? तुला चालेल का हे? ती म्हणाली, तुम्ही म्हणाल तसं. तुमच्या मनात असं आलंय ना, बुद्धी कोण देता मला? बुद्धी देणारा भगवंत आहे. त्याची इच्छा अशी असेल तर माझं काही म्हणणं नाही, तुम्ही म्हणाल तसं. दरवाजा बंद केला झोपडीचा, एक चूड तयार केली. 3:30 वाजून गेलेत बरं दुपारचे. अन्न घरात तयार आहे, पाट मांडलेला आहे, पत्रावळी मांडलेली आहे, पण अन्न वाढण्याकरता अजून नाथांचा पत्ता नाही. 3:30 वाजल्यानंतर ठरवलं, चूड तयार केली, मनामध्ये भगवान गोपालकृष्णांचं स्मरण केलं, नाथांचं स्मरण केलं. देवा, जे घडतंय ते सगळ्याचा साक्षीदार तू आहेस, तू बघतोयस हे सगळं. माझ्या मनात भाव शुद्ध आहे, मी शुद्ध भावानं नाथाला बोलावलंय. पण अजून जर ते येत नसतील तर जेवणाची वेळ टळून चालली रे, आता मला सहन होत नाही. म्हणून ती चूड चुलीवरती धरली, निखाऱ्यांवरती धरली, एका क्षणात पेटली हो चूड. आता ती फक्त हातात घेतलेली चूड वरती झोपडीला स्पर्श करायची, एवढाच वेळ शिल्लक आहे. झोपडी पेटायला किती वेळ लागतो? एका क्षणामध्ये अग्नीच्या स्वाधीन होईल ती फक्त चूड घेतली, भगवान गोपालकृष्णांचं स्मरण केलं आणि अशी वरती नेणार, एवढ्यात बाहेरनं हाक आली, महादू, अरे मला जेवणाकरता बोलावलंस आणि घराचं दार लावून आतमध्ये काय करतोस? ये बरं बाहेर. कुणाचा आवाज होता? नाथांचा आवाज होता. त्याने आवाज ऐकला, रोजच्या ऐकण्यातला आवाज आहे हा. आवाज फक्त माझ्या गुरुमाऊलीचा आहे. ती चूड पटकन विझवली, दरवाजा उघडला झोपडीचा. साक्षात शांती ब्रह्म एकनाथ महाराज अवतरले होते, प्रत्यक्ष हजर झाले समोर. त्याला कळेना काय करू आता. जेव्हा मनुष्य अचानक आपल्या आवडत्या व्यक्तीला सामोरा जातो ना, तेव्हा जीवाची घालमेल होते. हे करू का ते करू असं होतं ना. अचानक वर्ष 5 वर्षांनी एखादी आवडीची व्यक्ती घरात मध्ये आली तर काय होतं? मग त्याला पाणी देऊ का त्याला न्याहारी करायला देऊ का, जेवायला वाढवू, होतं की नाही? चहा एवढ्या सगळ्या भानगडीत त्याला आम्ही काहीच देत नाही.
मग तो म्हणतो अरे आले पाहुण्यासारखं मला पाणी तरी विचार. तसं याला कळेना महादूला आता काय देऊ महाराजांना, मग पाणी देऊ का असं तो कावरा बावरा होऊन वावरायला लागला. हो त्याला नाथांनी जवळ बरं इकडे शांत उभा राहील, कशाला तगमग करतो, अरे तुझ्याकरताच आलोय. आता त्याला बरं वाटलं का, खात्री पटली ना, नाथ स्वतः आले. मग त्यानं काय केलं, जे आसन तयार केलं होतं बाबळीच्या मुंडक्याचं, त्या आसनावरती महाराजांना विराजमान केलं, बसवलं आणि हात जोडून प्रार्थना केली, महाराज आपली चरणसेवा करावी अशी इच्छा आहे, आपले पाय धुवायची इच्छा आहे. एरवी तुमच्या जवळ यायची पण आम्हाला संधी कधी मिळत नाही, तुमचं कथा प्रवचन दूर बसून ऐकतो आम्ही, पण आज माझ्या घरी आलात, तेवढी सेवा मला द्याल का. नाथ म्हणाले तुझ्यासाठी आलोय, तू सांगशील ते मला मान्य आहे. पाय धुवायचे धु. एका क्षणात तयार झाले. पटकन त्याने आत जाऊन लाकडी परात आणली, मडक्यामध्ये पाणी आणलं, पत्नीला बोलावलं, पाय स्वच्छ धुतले. जे जाडं भरडं धोतर आणलं होतं ते नाथांच्या समोर धरलं. महाराज वेड वाकडं आहे पण तुमच्याकरता आणलंय, गोड मानून घ्याल ना. बुक्का होता तो नाथांच्या कपाळी लावला, चाफ्याच्या फुलांची माळ होती ती गळ्यामध्ये अर्पण केली आणि विनंती केली, महाराज ही वस्त्र आपण नेसावीत, असं मला वाटतं, परिधान करावीत. नाही तर काय होतं, आपण दुसऱ्यांना दिलेलं वापरतो का कधी, पिशवी बदलतो तिसऱ्याला देऊन टाकतो, हो ना. पण तसं ना, माझी इच्छा आहे की माझी ही वस्त्र तुम्ही परिधान करावी. हो का, बघू दे. भरभर धोतराच्या निर्या काढल्या, धोतर नेसतायत त्यांना मी कळेल मी काय म्हणतो ते. आता धोतर निरी बिरी हे भानगड काही नाही, रेडीमेड बांधतात गाठ. पण भर नाथांनी निर्या काढल्या, धोतर नेसलं, नवीन आणलेलं, उपर्ण खांद्यावरती घेतलं, आपली जुनी वस्त्र जे नेसून आले होते ती वस्त्र घडी करून बाजूला ठेवली. आणि आता काय करू, नाथांनी प्रश्न विचारला, महादू तुझी वस्त्र नेसली, बोल आता काय करू तुझ्यासाठी. त्याला सुचेच ना काय करू सांगायला. बायको म्हणाली 4 वाजून गेले, भुकावले असतील, जेवायला बोलवा. सगळं अन्न गरम केलं, जेवण सगळं पत्रावळ्यावरती वाढलं आणि प्रार्थना केली, महाराज विराजमान व्हा पाटावर, बसा, प्रसाद तुमच्याकरता तयार केलाय, पोटभर जेवा. नाथ पानावरती बसले, गोल पाणी फिरवलं, भगवान गोपाल कृष्णांचं स्मरण केलं. गोपाल कृष्ण महाराज की जय. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता तुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. सीताकांत स्मरण जय जय राम. श्लोक म्हटला आणि मुद्दाम विचारलं, महादू करू का रे सुरुवात. अहो त्याला भरून इतकं आलं, महाराज मी कसं सांगू तुम्हाला सुरुवात करा म्हणून, माझे गुरु आहात तुम्ही, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, तुमच्याकरताच सगळं हे केलंय, हो ना. पुरणपोळीचा घास आपल्या मुखामध्ये घातला, सुंदर पुरणपोळी झाली होती. जसं तो अन्न सेवन केलं, महादूच्या नेत्रातनं अश्रुधारा वाहत आहेत, डोळ्यातनं थांबायला तयार नाहीत अश्रू. का, सकाळी पडलेलं स्वप्न आज सत्यात उतरलं. मी हरिजन जातीत जन्माला आलो तरी सुद्धा महाराज माझ्या घरी अन्न सेवन करायला आले, कौतुकानं माझ्याशी बोलले, पाय धुवायची संधी दिली, मी आणलेली वस्त्र परिधान केली, आनंद तृप्त. आणखीन काही आयुष्यात मिळवायचं राहिलं नाही. डोळ्यातनं अश्रू थांबायला तयार नाही. नाथ बघतायत त्याच्याकडे, त्याचा चेहऱ्यावरचा भाव बघितला आणि पुढचं वाक्य काय सांगितलं, महादू कशाला रडतोस. नाही हो महाराज रडत नाहीये, हे आनंदाचे अश्रू आहे. ठीक आहे सुनबाई, जेवण छान झालंय बरं, पुरणपोळी सुंदर केली असं म्हटल्यानंतर महादूला वाटलं सकाळपासून खटाटोप केला मी, भांडी विकण्यापासून सुरुवात केली मी, हो की नाही, आणि पावती कोणाच्या नावानं फाडली. सुनबाई जेवण चांगलं झालंय. महादूच्या मनात कणभर कणभर एवढी शंका निर्माण झाली. पण मनात निर्माण झालेली शंका आपले गुरु महाराज ओळखतात. पुढचं वाक्य नाथाने सांगितलं, महादू तिला चांगलं म्हटलं म्हणून तुला राग यायची आवश्यकता नाही. अरे तुम्ही दोघे एकच आहात, मला दोघेही मुलासारखे आहात, दोघांनी केलेली सेवा मला मान्य आहे बरं, असं वाईट वाटून घेऊ नको. छान जेवण झालं, पोटभर जेवले, ढेकर आली, तृप्त. ढेकर आल्यानंतर काय, कसलं प्रतीक आहे, पोट भरल्याचं, आता जागा नाही, इथपर्यंत जेवले. आणि आता पानावरनं उठले, हात धुतले, पुन्हा त्या बाबळीच्या मुंडक्याच्या आसनावरती जाऊन बसले.
आणि नाथाने सांगितलं, महादू इकडे ये, तुला मनात जी जी इच्छा होती सगळी मी पूर्ण केली ना, आता माझी इच्छा ऐकून घे. काय इच्छा व्यक्त केली? अरे मगाशी ती वस्त्र बदलून ठेवली होती ना, तू आणलेली वस्त्र मी नेसली, अंगावरती धारण केली, पण माझी जुनी वस्त्र बघ इथं घडी करून ठेवली, ही तू परिधान कर. त्याला इतका आनंद झाला, माझ्या गुरु महाराजांच्या अंगावर असलेलं वस्त्र मला अंगावर धारण करायला मिळणार आहे यासारखं सुखच नाही हो काही. नाथांच्या शरीराच्या स्पर्शानं पावन झालेलं वस्त्र आहे ना ते. अहंकाराचा वारा नसणारच आहे त्याला. म्हणजे माझा किती फायदा आहे, किती भाग्य आहे माझं. त्याने पटकन ती वस्त्र घेतली, कमरेला गुंडाळलं धोतर, उपरण खांद्यावरती घेतलं आणि एकच निघता निघता नाथांनी केलं. काय केलं असेल? महादू किती छान दिसतोयस रे, अगदी माझ्यासारखा दिसतोयस, हे वाक्य म्हटलं. आणि काय झालं माहिती नाही, पुन्हा गंगा यमुना व्हायला लागले. जसे नाथ आले तेव्हापासून डोळ्यातनं अश्रुधारा चालूच आहे, थांबायलाच तयार नाहीत. आणि नाथाने प्रश्न विचारला, निघू का आता, उशीर झालाय बराच. तो म्हणाला, मी कसं सांगू, तुम्ही जा, तुम्ही इथं राहिलात तर मला हवेच आहात ना. अरे असं नाही करून चालत, तुझ्याकरता आलो ना वेळात वेळ काढून, उशीर झाला मला माहिती आहे, पण जायला पाहिजे, बाकीचे वाट बघत असतील, 11:15 वाजले हो ना. पण वाजले तरी चालतील, पण जाऊ का, परवानगी घेतली. तो रडायला लागला, मी कसं सांगू तुम्हाला तुम्ही जा म्हणून, तुम्ही राहिलात तर मला आनंद आहे, पण तसं करता येत नाही. निरोप घेतला आणि नाथ आपल्या घरी निघून गेले. ते निघून गेले तरी हा आपल्याच जागेवर उभा आहे, बराच वेळ एकाच जागेवर उभा आहे. समाधी लागली हो त्याची, समाधी लागली. नाचत गुरु भजनी आम्ही गाऊ निरंजनी. काय सुख असतं ते भजनातच कळतं, दुसऱ्या कुठेही कळत नाही. काही वेळानंतर शेजारी होते ना मगाशी आलेले, ते सगळे धावत आलेले, महादू इथं उभा का आहेस, बराच वेळ झाला आम्ही आमच्या घरातनं बघतोय, इथं का उभा आहेस तू? तेव्हा तो भानावरती आला. अरे मग मी एकटाच उभा आहे का? ते गेले निघून महाराज. अरे महाराज आले होते? हो, प्रसादही घेतला आमच्या घरी, मला आशीर्वादही दिला, ही वस्त्र ही त्यांच्याच अंगावरची वस्त्र आहेत, दाखवली. अरे मग आम्हाला का नाही हाक मारलंस, आम्हाला दर्शन घ्यायचं होतं. तो म्हणाला, खरं सांगू का, ते आल्यापासून जाईपर्यंत जेवढा वेळ माझ्याकडे होते तेवढा वेळ माझा न मी राहिलो, मला कळलंच नाही ते आले कधी आणि गेले कधी. तुम्हाला हाक मारायचं खूप लांब राहिलं, मी विसरून गेलो या सगळ्या गोष्टीमध्ये. मग बाकीच्यांनी विनंती केली, महादू आता तुझी आणि त्यांची ओळख आहे, ज्या तुझ्या घरी ते जेवायला आले त्याची तुझी त्यांची ओळख आहे, मग तुझ्या ओळखीचा आम्हाला फायदा तरी करून दे. तो म्हणाला, काय करू तेवढं सांगा, मला कोड्यातलं काही कळत नाही, सरळ सांगितलं तर मी तुमच्याकरता काहीही करायला तयार. ते म्हणाले, एक काम कर, आता आपण सगळे मिळून नाथांच्या घरी जाऊया. ते घरी गेलेत ना, मग नाथांच्या घरी जाऊ आणि तू त्यांना हाक मार, नाही ते बाहेर येतील. बाहेर आले की आम्ही सगळेजण त्यांच्या पायावर मस्तक ठेवू आणि धन्य होऊ, आम्हाला दर्शनाचा लाभ मिळेल. करशील ना आमच्यासाठी एवढं? म्हणाला, का नाही करणार, सगळेजण जाऊया. मग नाथांच्या घरी जायचं म्हटल्यानंतर रिकाम्या हाताने जाऊन चालेल? त्यांना काय प्रिय आहे? नाम प्रिय आहे ना, भजन प्रिय आहे त्यांना. मग भगवान गोपालकृष्णांचं भजन करत करत टाळ मृदुंग घेतले आणि गजर करत सगळी मंडळी निघाली. कुठं निघाली? नाथांच्या वाड्यात. नाथांना भेटण्याकरता निघाले. गोपाल कृष्ण महाराज की जय, जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल, हो जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल. रिकाम्या हाताने चालत नाही बरं. संतांकडे जात असताना, आपल्या गुरु महाराजांकडे जात असताना जो नाम घेत जातो त्याच्याकडे लक्ष ते आधी देतात. म्हणून गजर करत निघाले आणि आपल्या नाथांच्या वाड्याच्या काही अंतर मागे 2 रस्ते एका ठिकाणी मिळतात आणि एक रस्ता नाथांच्या वाड्याकडे जातो, एक रस्ता दुसरी. अशी स्थिती जिथे आहे त्या 2 रस्ते मिळतात, त्या ठिकाणी सगळी मंडळी उभी राहिली आणि सहज एकाचं लक्ष गेलं, दुसरा रस्ता जो येत होता त्या रस्त्यावरून नाथ महाराज चालत चालत येत होते. तो म्हणतो, महाराज मगाशी तुझ्याकडनं घरी गेले ना? महादू म्हणतो, हो, मला म्हणाले मी घरी जातो म्हणून. जेवण झालं, प्रसाद झाला, वस्त्र परिधान केली, ती नवीन वस्त्र घेतली आणि घरी निघून गेले. आता 4:30-5 वाजता दुसरीकडे कशाला जातील, घरीच जाणार ना.
मग ते कुठे असायला पाहिजे? या रस्त्याला आपल्या घरी दिसले, इकडून कसे येतात? हा रस्ता दुसऱ्या गावात नाही येतो, काहीतरी गडबड आहे. दुरून नाथ चालत येत होते. नाथांनी बघितलं इकडे या रस्त्यावरती हरिजन वस्तीतली अनेक लोक मृदुंग टाळ घेऊन गजर करायचे. आत्ता काय, आज कीर्तन नाहीये, कथा नाहीये, प्रवचन नाहीये, कारण मीच नाहीये घरी. मग ही मंडळी आत्ता का आली? असू दे म्हणाले, जरा जातो जवळ आणि विचारतो. असं म्हणत चालत चालत नाथ आले आणि महादू आणि त्याचे मित्रमंडळी जिथे होते तिथे समोर येऊन उभे राहिले. जसे नाथ महाराज जवळ आले, महादूने साष्टांग नमस्कार घातला. महाराज, आज तुमच्यामुळे मी धन्य झालो. मग त्यांना कळेल ना, धन्य झालो. महादू काय म्हणतोस, मला कळेल असं बोल. महाराज असं काय करताय? मी आज सकाळी मला स्वप्नदृष्टांत झाला. आता बारीक ऐका बरं चरित्र. मला सकाळी स्वप्न पडलं की माझ्या घरी आज तुम्ही प्रसादाला याल, म्हणून मी तुम्हाला बोलावणं करायला आलो, आमंत्रण केलं. तुम्ही येतो म्हणाला. मी 12:30 वाजल्यापासून वाट बघतोय, आला नाहीत. 12:30, 1, 1:30, 2, 2:30, 3:30 झाले, तोपर्यंत आला नाही. 3:30 वाजता तुम्ही माझ्या घरी आलात. मला तुमचे पाय धुवून दिलेत, मी आणलेली वस्त्र परिधान केली, मी माळ घातली चाफ्याची, ती तुम्ही स्वीकारली. माझ्या घरी पुरणपोळीचा बेत केला होता, तो पुरणपोळीचा यथासांग आस्वाद घेतला, मला आशीर्वाद दिला. तुमची नेसलेली वस्त्र प्रसाद म्हणून मला दिली, ही बघा अजून अंगावर आहेत माझ्या. इतकं मला बरं वाटतंय सांगून, आज तुमच्यामुळे मला हे भाग्य मिळालं. हे एका दमात त्यानं सगळं सांगितलं. हो महादूनं. नाथ म्हणतात, महादू काहीतरी गडबड होतीये, तू सांगतोयस ना, यातलं मी काहीच केलेलं नाहीये. कारण मी दुपारी 12:30 वाजता घरातलं नैवेद्य समर्पण केला आणि शेजारच्या गावामध्ये आमचा व्यापारी मित्र आहे त्याच्याकडे प्रसादाला गेलो होतो. आता महादूच्या डोळ्यासमोर प्रश्नचिन्ह. महाराज असं कसं म्हणता? तुम्ही स्वतः माझ्याकडे आला होतात, मला येतो म्हणाला होतात, तुम्ही आलात, मी तुमचे पाय धुतले, वस्त्र परिधान करायला दिली चाफ्याची, तो परत तेच सांगायला लागला. अहो असं काय करताय, तुम्हाला लक्षात नाही का येते? ही बघा तुमची वस्त्र. नाथाने बघितलं, माझीच वस्त्र दिसतायत ही. पण एक क्षणभर नाथाने फक्त डोळे मिटले आणि एका क्षणात त्यांना प्रसंग काय घडला याचा उलगडा झाला. डोळे मिटले तो नाथांना काय दिसलं? काय दिसलं नाथांना? श्री एकनाथ झाला महादूचा शुद्ध भाव पाहून. कोण झाला एकनाथ? श्री एकनाथ झाला महादूचा शुद्ध भाव पाहून. त्या महादूचा मनातला शुद्ध भाव बघितला आणि एकनाथांची भूमिका वठवण्याकरता प्रत्यक्ष जगाचा मायबाप असलेला भगवान गोपालकृष्ण, भगवान विठ्ठल नाथांचं रूप घेऊन महादूच्या घरी गेला. मगाशी आपण ऐकलं 3:30 वाजता नाथ घरी आले. ते नाथ नव्हते बरं, ते नाथांच्या रूपामध्ये भगवान परब्रह्म तत्व भगवान गोपालकृष्ण आले होते. एका क्षणात नाथांना डोळे मिटल्यानंतर हे सगळं चित्र दिसलं. नाथाने डोळे उघडले, महादूला सांगितलं, महादू इकडे ये, काही बोलू नको. जे भल्या भल्या संतांना सुद्धा साध्य होत नाही ते तुझ्या शुद्ध भावानं आज तू साध्य करून दाखवलं. इकडे ये. त्याला जवळ बोलवलं आणि घट्ट मिठी मारली. हो, त्याला हरिजन जातीत जन्माला आला, पण नाथांनी जातपात बघितली नाही. त्याचा शुद्ध भाव बघून काय झालं होतं त्याला सुद्धा माहिती नव्हतं मी काय केलंय. मग काय केलं नाथांनी? त्याला ते कळावं म्हणून त्याला घट्ट मिठी मारली. जेव्हा मिठी मारली तेव्हा ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपणास. एका क्षणामध्ये नाथांच्या हृदयात काय आहे हे सगळं त्याच्या हृदयात ट्रान्सफर झालं विदाऊट ब्लूटूथ. कळलं का? एका क्षणात त्याला लक्षात आलं की माझ्या हातनं काहीतरी वेगळं घडलंय. दोघंही बाजूला झाले. पुन्हा पायावर मस्तक ठेवलं महादेव. महाराज, काही चुकलं असेल तर क्षमा करा. मी काय केलं मला माहिती नाही, पण मला एकच कळत होतं की मला तुम्ही माझ्या घरी प्रसादाला यायला हवे होते. मी त्याकरता जे जे चांगलं वाटलं ते मी सगळं केलं. मग माझ्या घरी कोण आलं होतं मला माहिती नाही, पण मला एकच कळतं तुम्ही माझ्या घरी आला होता, बस. मग नाथाने उलगडा करून सांगितलं, अरे वेड्या, भगवान गोपालकृष्ण माझ्या रूपामध्ये तुझ्या घरी आज झोपडीत येऊन जेवून गेले. आता हे शब्द ऐकल्यानंतर अश्रू वाहतच होते, आणखीन व्हायला लागले. खरंच येऊन गेले का हो?
मग मला कसं कळलं नाही? अरे तुला कळायची जरूरच नाही. त्यांना तुझ्या घरी यावं वाटलं याचं कारण काय आहे? तुझा त्यांच्याविषयी असलेला भाव पक्का आहे. तुला नक्की वाटतंय तू कुणाचा आहेस? तू रामाचा आहेस, तू भगवंताचा आहेस. हा तुझा शुद्ध भाव जाणून माझ्या रूपामध्ये आलो नसतो, भगवंत आले नसते तर नाव कुणाचं कमी झालं असतं? नाथांचं कमी झालं असतं ना. आणि भक्ताचं कमी झालेलं नाव भगवंताला कधी चालत नाही. मग नाथांनी प्रार्थना केली, देवा अरे या महादूच्या घरी जर तू जात असशील तर मला दर्शन सुद्धा देणार नाहीस का? तू इथं प्रगट हो माझ्यासाठी, मला दर्शन घ्यायची इच्छा निर्माण झाली. गोपाल कृष्ण महाराज की. नाथांनी हात मारल्या क्षणी भगवान गोपाल कृष्ण अवतीर्ण झाले. कसे दिसले? आम्ही श्लोकामध्ये वर्णन करतो ना, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गोपालकृष्ण महाराज. महादेवचा जन्म सार्थकी लागल्यावर नाथांमुळे शक्य झालं, जाणीव नाथाने करून दिली. पण बाकीच्या सगळ्यांनी त्याला प्रश्न विचारला, महादू काय रे असं तू केलंस ज्याच्यामुळे प्रत्यक्ष भगवंत तुझ्या घरी येऊन गेले? त्या महादूने एकच वाक्य सांगितलं, माझा भगवंताविषयी भाव मी शुद्ध ठेवला. आपला मुद्दा काय सकाळी सुरुवातीला चालला होता, राम सर्वांचे दैवत, भाव जाणून जैसा जैथ. ज्याचा जसा भाव असेल तसा भगवंत त्याच्याकरता प्रगट होतो. मग आमच्याकरता या आयुष्यात एकदा तरी त्याने प्रगट व्हायला नको का? एवढीच देवाकडे प्रार्थना करूया, देवा या आयुष्यात एकदा तरी आमच्याकरता असं धावत येईल. मग तो धावत येण्याकरता आम्हाला जे जे करायला आवश्यक असेल ते आमच्याकडून तू करून घे. सेवा जी जी हवी असेल ना ती तू करून घे, पण एकदा तरी आमच्यासाठी ये. एवढी प्रार्थना करूया आणि आजच्या कीर्तनात थांबूया. काय म्हणाले समर्थ? रामाचे रामाचे आम्ही रामाचे रामाचे आम्ही रामाचे रामाचे दासरंग दीन जासे दासरंग दीन जासे रामाचे रामाचे आम्ही रामाचे 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 रामाचे. सद्गुरुनाथ महाराज की जय. झालेली सगळी सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करूया. जे दान सर्व संतांनी मागितलं तेवढं मागून आरती करता उभं राहूया.